तर बघितलं ना किती चिमण्या आल्या होत्या आणि एवढ्या चिमण्या ना तिथं मी बाजरी टाकलेली होती आणि थोडीशी ती बाजरी खात होत्या. तर म्हटलं तर त्याचा लांबूनच थोडासा व्हिडिओ घेतला मी. तर छान वाटत होत्या त्या बाजरी खाताना. तर आता मी मळ्यात चालली होती. तर मला आहे ना शेपूची भाजी आणायची होती त्यासाठी. तर बघा इथं गहू पण खूप छान आलेला आहे आणि म्हटलं चला आता मळ्यातून आहे ना भाजी घेऊन येऊ, कारण भाजीला घरामध्ये काहीच नव्हतं ना तर त्यामुळं. बघा आता मी आहे ना वावरात आली सकाळी सकाळी शेपूची भाजी घ्यायसाठी. इथं रोप टाकेल होतं, रोपामध्ये कुठं मुळं अशी भाजी उतरली होती शेपूची. तर ती घ्यायला आली मी. अशी थोडी थोडी खुडून आहे ना, हे बघा अशी शेपूची भाजी घेऊन चालली आता मी. अशी शोधून शोधून घेऊन जायची. तर बघा इथं पण आहे. आज आहे ना मी शेपू पालक गरगट करणार आहे मस्त. तर बघा मस्त अशी शेपूची भाजी घेतली मी. एवढी भाजी शेपूची आहे, एवढीच पालकाची आहे. तर चला आता आहे ना शेपू पालकाचा गरगट कसा करायचा हे तुम्हाला मी दाखवते रेसिपी आज. तर बघा आता माळ्यातून जाऊन आली मी. भाजी पण आणली, शेपूची पण आणली आणि पालकाची आणली. तर सुरुवातीला आहे ना पालकाची भाजी कापून घेते आणि त्यानंतर शेपूची कापते. दोन्ही माळ्यातून आणल्या, एक एक मूठ भाजी आणली तरी त्या भाजींमध्ये आपली घरची भाजी ना तर होऊन जाती. तर त्यानंतर आहे ना पालकाची भाजी ना कापून घेतली आणि शेपूची पण कापून घेतली. दोन्ही भाज्या कापून घेतल्या आणि सकाळी सकाळीच मळ्यातून घेऊन आली ताजी ताजी भाजी. तर चला आता आहे ना भाजी कापून घेतली, त्यानंतर फोडणी दिली, धुवून घेतली आणि आता फोडणी देते. कढईमध्ये 2 पळ्या ना तेल टाकलं, त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिली आणि आता धुतलेली भाजी ना कढईमध्ये परतून घेते 2-3 मिनिटासाठी. पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे, फक्त जे आपण धुवून पाणी टाकतो ना त्यामध्येच परतून घ्यायची आहे चांगली. तर बघा 2-3 मिनिटासाठी ना भाजी आपण परतून घेऊ आणि भाजी परतल्यानंतर आहे ना कलर पण बदलतो तिचा आणि ती अशी मऊसूत पण शिजल्या जाते, कारण आता आपण फोडणी दिलेली आहे. तर याच्यामध्ये ना फक्त हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि शेंगदाणे एवढं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडीशी अशी चमच्याने ना थोडीशी घोटून घेतली मी, म्हणजे ना आपल्याला घोटून भाजी करायची ना त्यामुळं. तर यामध्ये वाटण केलेलं आहे मी अगोदरच सांगितलं, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण आणि जिरेचं वाटण केलं मिक्सरमधून. आता हे भाजीमध्ये टाकून द्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे वरतून. घोटून भाजी म्हणले थोडीशी घट्टच भाजी येते, जास्त पातळ पण येत नाही. तर थोडंसं पाणी टाकते मिक्सरचं भांडं धुवून, तरी पण मला थोडीशी घट्ट वाटते बाजरीच्या भाकरीसंग, त्यामुळं मी थोडीशी अजून पाणी टाकते यामध्ये आणि मीठ टाकून आहे ना भाजी 5 ते 6 मिनटं ना चांगली शिजू देऊ आपण, कढी येऊ देऊ भाजीला. तर थोडंसं पाणी टाकलं आहे मी आणि आता आहे ना शिजून देते, मीठ टाकून घेते आणि भाजी ना चांगली शिजू देते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही घोटून भाजी ना खूप छान लागते खायला. तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर सुद्धा ही भाजी ना खायला खूप छान लागते. तर हे बघा अशा पद्धतीने ना ही घोटून भाजी आम्ही करत असतो आणि खूप छान लागते. तर परत मला थोडीशी घट्ट वाटली ना म्हणून मी अर्धा कप पाणी टाकलं आहे वरतून. तर आता भाजी चांगली शिजून देते आणि बाकीचे कामं तोपर्यंत आवरून घेते, कारण गॅस कमी केला ना तर भाजी शिजेपर्यंत आहे ना बरेचसे अशी कामं उरकून जात्या, कारण मळ्यात पण जायचं आहे मला डोंगळे निंदायसाठी. तर चला आता आहे ना भाजी शिजून देते आणि बाकीचे कामं तर करून बघा मी घेते. मळ्यात आली आहे डोंगळे निंदायला. बराच वेळ झाला आहे पण मी काय आधी शूट घेतलं नव्हतं. तर बघा एवढं निंदून झालं आहे. हा एक वाफा झाला आहे, इथं पण झालं आहे. बराच वेळ झाला आहे मला मळ्यामध्ये येऊन. आता जवळजवळ 2-2:30 वाजत आले. तर बघा एवढा वाफा निंदून झाला. डोंगळे निंदायचे होते तर मळ्यात आली होती, पण सकाळी खूप घाई होती त्याच्यामुळे मी काही व्हिडिओज घेतला नाही. तर एवढा वाफा राहिला आहे निंदायचा. तर चला आता निंदून घेतलं का परत तुमच्याशी बोलती. हे बघा अशा पद्धतीचे डोंगळे आमचे उन्हाळचे डोंगळे. तर हे असे आणि इथं आहे ना मिरच्या लावल्या होत्या मी, पण ते मिरच्या जळून गेल्या, मिरच्याच नाही आल्या त्या. तर बघा अशा पद्धतीने आहे. आता काही काही अशा फुटू राहिल्या, काही जळून गेल्या. तर चला आता आहे ना निंदून घेते एवढा, परत बोलते तुमच्याशी. जाईल म्हण पाडदोख राहिली. पण मग टाईम होऊन जाईल ना मग कधी जळची जाती
औषध मारावं लागेल रे. कायचा मावा पडला याच्यावर. चालेल ना. हो आकडे झाले आता. मस्त आले ना डोंगरे. हम्म. तर बघा डोंगरे निंदून झाले आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे. तर बघा दोन्ही वाफी निंदून झाले. आता मी चालली घरी. हे बघा दोन्ही वाफी निंदून झाले. तर आता मी घरी चालले. डोंगरे निंदून झाले, दोन्ही वाफे निंदून झाले. एक पूर्ण वाफा लावलेला आहे आणि एक अर्धा लावलेला होता. तर दोन्ही निंदून झाले हे बघा. तर आता मी चालले घरी. थोडीशी कोथिंबीर सापडली ती घेऊन चालली आहे भाजीला. तर गेल्यानंतर परत तुमच्याशी बोलते. तर बराच वेळ झालाय आता, संध्याकाळ झाली आहे आणि आज आहे ना दिवसभरात मला तेवढे डोंगरे निंदून झाली आहे. तर बघा आता घरी आली आहे. घरी आल्यानंतर सुरुवातीला चहा, कारण मळ्यातून दमून आल्यानंतर चहा पिलं ना तर एनर्जी येते, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं आणि घरातली कामं करायला पण बरं वाटतं थोडंसं, म्हणजे आणि थंडी पण आहे ना आत्ता, त्यामुळं संध्याकाळी मळ्यातून आल्यानंतर थोडासा चहा प्यावासा वाटतो. तर त्यामुळे ना आता मी सुरुवातीला चहा ठेवला. घरात चहा कोणालाच घ्यायचा नव्हता, मी एकटीच घेणार होती. तर माझ्यापुरता मी चहा ठेवला आणि आता चहा झाल्यानंतर आहे ना देवपूजा करायची, कारण आजी घरी नाही आहे, त्यामुळं मलाच देवपूजा करावं लागेल, कारण आजी असल्या ना संध्याकाळची देवपूजा आजी करत असतात. त्यामुळं आज आजी नाही आहे घरी, गावाला गेले आहे, त्यामुळं आजची देवपूजा मीच करणार आहे. म्हणजे आता त्या येईपर्यंत मलाच करावं लागणार आहे. त्यानंतर घरातली पूजा झाली. तुळशीला दिवा लावायला आली. तुळशीला संध्याकाळी दिवा लावत असतो आम्ही आणि सकाळी पण लावत असते मी. तर चला आता संध्याकाळची देवपूजा झाली आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते. व्हिडिओ छोटा होता पण खूप छान होता. नक्कीच व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा म्हणजे शेतातले व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतात का तेही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.